देवभाने फाट्यावर आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सोनगीर पलासने टोल प्रशासनाकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली। मुंबई आग्रा महामार्गाच्या देवभाने फाटा ह्या एरियापासून आम्ही आज एन्क्रोचमेंट रिमूव्हल करण्यासाठी सुरुवात केली आहे। इथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे हायवेवरील ॲक्सिडेंटमध्ये प्रमाण वाढले होते। त्यामुळे बरेच लोक ॲक्सिडेंटमध्ये जखमी होत होते, काही मृत्युमुखी पडत होते। त्यामुळे NHAI कडून आलेल्या आदेशानुसार आम्ही एन्क्रोचमेंट रिमूव्हल सुरू केलेली आहे देवभाने फाट्यापासून, आणि जो आमचा एरिया आहे तो मोजून आम्ही लीगल पद्धतीने एन्क्रोचमेंट रिमूव्हल करत जात आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार क्षेत्रात स्थानिक व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला होता। या पार्श्वभूमीवर टोल प्रशासनाने कठोर भूमिका घेत अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला। कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनाने मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे। अतिक्रमण करण्याचा असा विषय डायरेक्ट अचानक आले आणि नोटीस पण दिली आणि प्लस पॉईंट आम्हाला मॅप त्यांनी दाखवला नाही आणि काय कायद्यानुसार त्यांच्या मनानुसार ते केस लावलं आहे आणि शांततेपर्यंत आमची हॉटेल कायद्याने जर मध्ये येत असेल तर आम्ही काढायला हरकत आहे, काही हरकत नाही। साधारण आणि दामधमकीने पोलीस बोलवून त्यांनी अतिक्रमण करण्याचा साक्री नगर पंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। हा प्रकल्प गट क्रमांक 256-36 या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी वसाहती आहेत, तसेच भटक्या व विमुक्त समाजाच्या मुलामुलींसाठी निवासी आश्रमशाळा कार्यरत आहे। या शाळेत सुमारे 250 ते 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। घनकचरा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तुम्हाला विनंती ती जागा काही करून तुमचं म्हणणं ऐकून घेतो, तुम्हाला काही निर्णय देत नाही किंवा काय नाही, फक्त तुमचं म्हणणं फक्त मला त्या संदर्भात आम्ही शाळेची मुलं घेऊन शिक्षण घेत साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीची विजा वजा संख्या आहे, पहिली ते 10वी आणि ती निवासी शाळा। आमची मुलं आणि मुली मिळून 240 विद्यार्थी तिथे निवासी आहेत। हे आधी हरकतीसाठी आपण पेपरमध्ये वगैरे दिलं तेव्हा कोणी हरकत नाही घेतली? नाही, हरकत नाही घेतली। म्हणजे काय तिथं जवळ त्या परिसरमध्ये कॉलनीवाले किती जागृत आहेत आम्हाला माहित नाही, पण आम्हाला शाळेला तुम्ही तसं पत्र दिलं पाहिजे होतं, नाही तर शाळेची एक मिटिंग लावली पाहिजे। हो बिलकुल, हा हे फक्त आता शाळेवाले जागे झालेले, बाजूला देवनगर आहे ते पण जागे होईल। भविष्यात पूर्ण समाज आम्ही जागे करू, धनगर ठेलारी आटकर समाज जो पूर्ण शिकतात पूर्ण जागे करू, आणि तिथं जर कोणी दडपशाहीचा प्रयत्न केला, जर तसं काही झालं तर त्याचा परिणाम फार वेगळा भोगावा लागेल। मी विनंती करायला आलोय काय हे टेंडर ओपन करू नका। तुम्हाला जागा तुम्ही कुठे तिथून 1 किलोमीटरवर तुम्ही 2 किलोमीटरवर तिथून कुठेही जा तुम्ही, आमच्या विकास करायला आमचं विरोध नाही, विकास करा, पण असाही नका करू का गोरगरिबाच्या पोरांना तो कायमचा संपून टाकेल असा विकास काही करू नका। यासोबतच साने गुरुजी नगरमधील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे। या पार्श्वभूमीवर धनगर समाज संघर्ष समिती मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जागा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे। विषय असा आहे साहेब की ओम शांतीनगर आहे, तिथे हा डम्पिंग ग्राउंड आहे। आम्ही जेव्हा सत्ता आली तेव्हा लोकांना आश्वासित केलं होतं की तिथून आम्ही आलो, परंतु काही लोकांनी मिळून त्या ठिकाणी वस्ती साने गुरुजी नगर आपल्याला डम्पिंग ग्राउंड करायचं आहे। साक्री शहरात घाण नको हे आमचं उद्दिष्ट आहे भारतीय जनता पार्टी। त्याच्यामुळे आपल्याला डम्पिंग ग्राउंड साक्री शहराच्या बाहेर 5-6 किलोमीटर जिथं कुठे चांगली जागा असेल, परंतु आपल्याला या सर्वांच्या वतीने मी ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी तिथं पण नको आणि इथे बी नको, जिथे चांगली जागा असेल आपल्याला वाटत असेल, आपल्याला शासकीय स्तरावर काही आमच्याकडनं मदत लागत असेल, आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून लागत असेल, पालकमंत्री महोदय असतील जयकुमार भाऊ रावल यांच्याकडनं मदत लागत असेल, किंवा आमचे नेते आदरणीय अमरीशभाई पटेल यांच्या माध्यमातून तुम्हाला काही मदत लागत असेल आम्ही पूर्ण तुम्हाला मदत करू, परंतु या दोन्ही जागेवर त्या ठिकाणी आम्हाला डम्पिंग ग्राउंड नको आहे। याच्याने त्या ठिकाणी विद्यार्थी आश्रमशाळा आहे, भटक्या विमुक्त जाती जमाती या समाजाच्या त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, ते पहिलेच मागासवर्गीय आहेत।
सदर जागेवर प्रकल्प उभारू नये अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम रोखण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला असून या विषयावर विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसं जर बघायला गेलं तर सत्ता कोणाची? सत्ता तुमचीच आहे. तुमच्या 2 पार्ट्या 4 पार्ट्या आम्हाला नाही काही म्हणणं नाही, सत्ता तुमचीच आहे. आम्ही त्या खोलात शिरत नाही. पण एक विरोधी पक्ष म्हणून जे त्या वार्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत त्या ताईंबरोबर आम्ही विरोधाचे 5 साई नगरसेवक आम्ही त्यांच्या बरोबर आहे या विषयासाठी. कारण हा खरोखर महत्वाचा विषय राहिला. विषय टेंडर हुसतोर जर आम्हाला नगरसेवकांना पण माहिती राहत नाही तर आम्ही ही नगरपंचायतची फार वाईट अवस्था आहे. 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये सातत्याने विकास करण्यासाठी आमदार सौ मंजुळाताई गावित या अग्रेसिव्हने पुढे राहिल्या, निधी पण दिला. पण कोणाचा संभ्रम काय असतो त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. पण हे डम्पिंग ग्राउंड जे आहे, हे जे प्रक्रिया युनिटचे तिथं बनवताय या गोष्टीला आम्ही 5 नगरसेवक स्थानिक लोकांबरोबर तिथल्या आश्रमातले सगळे इंग्लिश स्कूलचे जेवढे स्टाफ आहे आम्ही त्यांच्याबरोबर स्थानिक नगरसेवकांबरोबर आम्ही सगळेजण बरोबर आहोत. याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही. आमच्याकडनं एकही कागद गेलेला नाहीये. जो कागद गेला असेल ते कोणाचे लोक आहेत ते तुमच्याच भारतीय जनता पार्टीचे लोक आहे. हे तुम्ही तपास करा आणि आरोप आमच्यावर करू नका. आणि मॅडम आम्ही पण तुम्हाला सांगतो की आम्ही 100 नाही 1 वर्ष आम्ही या गोष्टीसाठी आलो. तुम्ही जेवढ्या वेळ सांगा आम्ही रस्त्यावर उतरू. पिंपळनेर शहरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका आक्षेपार्ह इंस्टाग्राम रीलमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर रीलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत अश्लील व अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आवाजाची नक्कल करून अपमान करण्यात आला. या प्रकारामुळे समाजातील शांतता व सौहार्द धोक्यात आले आहे. अखिल भारतीय युवक संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. संबंधित इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महात्मा गांधी हे केवळ एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्तींना आळा घालावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षक आहेत 2 आणि एक व्यापारी आहे. त्यांनी व्हिडिओ जिल्हा त्यांनी पुन्हा दाखल केला नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बर्गेस आहे म्हणे खासदार 149 नोटीस घेऊन होता. आवाज महात्मा गांधी शिक्षक देशाचा माणूस आणि ते अशा पद्धतीने इंस्टाग्राम वगैरे व्हिडिओ टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण शासनाला शहरासह जिल्ह्यात याचे पडसाद उमटत आहेत. प्रशासन याकडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील एक व्यापारी आणि 2 शिक्षक ज्यांचं नाव पारस सुभाषित जैन, ललित सुभाषित जैन आणि जितेंद्र राजमल घोगड यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ रीलद्वारे काही घाण प्रसिद्धी मिळवण्यासाठी आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबतीत अपशब्द वापरून इंस्टाग्राम तयार केला, व्हिडिओ रील केलं आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनला API साहेबांजवळ आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, परंतु अद्यापर्यंत आम्हाला ज्ञान माहितीप्रमाणे अजून त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. आणि त्याचं विशेष म्हणजे
सहकुटुंब ते त्यांच्या परिवारासह ते कानामध्ये ते दिसत आहेत आणि त्याच्यापैकी 2 हे पिंपळनेर येथील शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि शिक्षक असलेल्या माणसांनी नवीन पिढी घडवताना आपण महात्मा गांधींच्या आदर्श नवीन पिढीला सांगतो, जे हुतात्मे होऊन गेले त्यांच्या बाबतीत आपण आदर्श नवीन पिढीला शिकवत असतो आणि मग अशा शिक्षक पेशाला हे शोभत नाही, अशोभनीय असं त्यांनी कृत्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीची संपूर्ण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्ही मागणी करत आहोत आणि आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं की याच्याप्रमाणे कायद्याच्या नियमाप्रमाणे संबंधितावर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीचे आम्ही आमच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात आमचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष सागर देसले आहेत, त्याचप्रमाणे आमच्या प्रदेश स्तरावरील युवक काँग्रेसचे पदाधिकारी अविनाश शिंदे, आमचे साक्री शहराचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रज्योत देसले आणि काही पदाधिकारी असं आम्ही साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदन